या जागतिक धम्म परिषदेच्या एक पिल्लू कुठे आहे? हा, एक पिल्लू कुठे आहे? ते बसलं भोसडूचं पिल्लू सांग ना कुठे आहे? जोपर्यंत पिल्लू येत नाही तोपर्यंत तुला खायला देत नाही. ते तिथं ठेवलं आहे मी. ते पिल्लू येऊ राहिलं तिकडं. ये इकडं ये. हे पिल्लू गरीब आहे. हे भुसूळचं भानगोड आहे. ते बाई याच्यासोबत भांडण करते आलं तर. अबे एकटाच खातं काय? तेले तर खाऊ दे मॅटा. तर आता कुत्र्याच्या पिल्याचं पूर्ण झालंय जेवण. आता मी माया पोटाची सोय लावतो आणि निघतो माया पुढच्या प्रवासात. प्रवास कुठचा आहे तुम्हाला तर माहीतच आहे. तुम्हाला थंबनेल वरून माहीतच झालं असेल. तर चला, जागतिक धम्म परिषद अमरावती, जिथं श्रीलंकेवरून बुद्धाच्या पवित्र अस्थी आलेले आहे आणि त्याची एक भव्य रॅली अमरावती जिल्ह्यात निघणार आहे. तर चला आपण थेट जाऊ सायन्स कोर मैदान अमरावती. तर फायनली मित्रांनो आपण पेंडॉल मध्ये पोहोचलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता जागतिक धम्म परिषद कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि कार्यक्रमात स्थळी उपासकांची येण्याची संख्या थोडी थोडी वाढताना दिसते आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, स्मृती रथ. याच रथामध्ये बुद्धांच्या पवित्र अस्थी ज्या श्रीलंकेवरून अमरावतीमध्ये दाखल झालेल्या आहेत त्याची रॅली निघालेली आहे. तो हा रथ तुम्ही पाहू शकता. लोक तिथं फोटो आणि व्हिडिओ काढू राहिले. अशा प्रकारे मित्रांनो मी एक सेल्फी मारूनच दिला आणि आता थेट जाऊ आपण बुद्धाच्या पवित्र अस्थीचं दर्शन घेण्यासाठी पेंडॉल मध्ये. तिथं मित्रांनो अशा प्रकारचा भला मोठा पेंडॉल टाकलेला आहे आणि तिथे लोकांची संख्या आता वाढत आहे. दुपारचे 4 वाजलेले आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे. हाच तो बुद्धाचा अस्थी कलश जो श्रीलंकेवरून अमरावतीमध्ये दाखल झालेला आहे आणि तो अमरावती जिल्ह्यातील आणि तमाम महाराष्ट्रातील उपासकांना दर्शनासाठी खुला करून दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता लोकांची संख्या आता वाढलेली दिसते आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि अशा प्रकारे भंतेजी नमन करताना त्यांनी बसून घ्यावं. संत सैनिक दल यांनी ह्या अस्थी कलशामध्ये ते एक छोटस दिसत आहे. त्या छोट्याशा पांढऱ्या डब्बीच्या आतमध्ये बुद्धाचा अस्थी ठेवलेले आहे. मित्रांनो तुम्ही दर्शन करू शकता. जे लोक इथे येऊ शकते त्यांनी इथे येऊन दर्शन करावं. जे नाही येऊ शकत त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून तरी दर्शन करून घ्यावं बुद्धाच्या अस्थी कलशाचं. हा दुर्मिळ योग आहे. असा योग पुन्हा येईल की नाही हे सांगता येत नाही. श्रीलंकेवरून एवढ्या दुरून हा अस्थी कलश आलेला आहे. मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हे तुमची जबाबदारी आहे. त्यासाठी तुम्ही ह्या व्हिडिओला शक्य असल्यास शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट मध्ये नमो बुद्धाय जय भीम लिहायला विसरू नका. जागतिक धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी झटलेले आहे त्या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि मनपूर्वक स्वागत करतो.
खरं म्हणजे हे प्रास्ताविक सचिव वंदनाताई तायडे यांनी करायचं, त्यांनीच लिहिलेलं. फक्त मला वाचन करण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे. उपस्थित सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या धम्मप्रचार विचार मंचावर विराजमान जागतिक कीर्तीचे भगवंत महाथेर भंतेजी समारंभाचे अध्यक्ष, परियत्ती फाउंडेशनचे अध्यक्ष आयुष्यमान प्रमोददादा इंगळे, कृती समितीचे सर्व पदाधिकारी, मंचावर उपस्थित धम्म विचारवंत भंतेजी, कृती समितीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित माझ्या समस्त बंधू आणि भगिनींना, आयोजन समितीच्या वतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मनात विचार आला आणि या परियत्ती फाउंडेशनची निर्मिती झाली आणि 10 शिलेदारांनी एक कार्यकारिणी गठीत केली. परियत्ती फाउंडेशन ही धम्मप्रचार वंचितांच्या लेकरांना शिक्षण व प्रशिक्षणाची विविध दालने उपलब्ध करून देण्याचा फाउंडेशनचा संकल्प आहे. कृती समिती आणि फाउंडेशन याही बहुसंख्येने सहभागी झाले आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जागतिक धम्म परिषदेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना श्रीलंकेवरून आणलेल्या तथागत भगवान या